नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. लाडक्या बहिणींना दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एक तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे, तर याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय असेल आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींची ई-KYC. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, डिवोर्स झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींच्या ई-KYCचा प्रश्न निर्माण झाला होता. तर या संदर्भात महिला बाल विकास विभाग आहे, तर यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषद असेल किंवा संबंधित विभाग असेल तर यांना परिपत्रक देण्यात आलेलं आहे. तर आपल्या स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकता. तर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, डिवोर्स झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींचा ई-KYC संदर्भातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर याच्यामध्ये पोर्टलवरती तुम्हाला हा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाणार नाहीये, हे देखील स्पष्ट झालेलं आहे. तर लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत तर त्यांच्या अंगणवाडी सेविका ताई देखील अर्ज स्वीकारत नव्हत्या, तर यांना देखील मागील नोव्हेंबरच्या 28 तारखेपासून तसा GR देण्यात आलेला आहे, नोटीस देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत किंवा डिवोर्स झालेला आहे. तर अशा लाडक्या बहिणीची कागदपत्र तुम्हाला घ्यायची आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यू दाखला असेल, न्यायालयीन कागदपत्र असतील तर यांची सत्यप्रती तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत यांच्याकडे द्यायची आहेत आणि अंगणवाडी सेविकांना तसा एक फॉर्म देण्यात आलेला आहे. तर त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरून आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडून पुढील महिला बाल विकास विभाग आहे तर यांच्या अधिकाऱ्यांकडे या ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज आहेत त्या अंगणवाडींना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ही सगळी जी कामं आहेत ती 31 डिसेंबरच्या आतमध्ये करायची आहेत अशी संपूर्ण माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ज्यांची ई-KYC राहिलेली होती त्यांचा देखील प्रश्न सुटलेला आहे आणि लक्षात घ्या तुमच्या अंगणवाडी सेविका जर जवळपासच्या अर्ज घेत नसतील तर त्यांना हे जे परिपत्रक आहे ते तुम्ही दाखवा. आपले WhatsApp ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे लवकरात लवकर कागदपत्रे अंगणवाडी ताईंकडे द्यायची आहेत. ऑनलाईन ऑप्शन कागदपत्रे सबमिट करण्यासंदर्भातला येणार नाही आहे, हे मात्र आता 100% खरं झालेलं आहे. तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु अजून शासकीय जी मान्यता असते, आर्थिक तरतूद जी करावी लागते, तर याच्या वितरणाला मान्यता मिळाली नाही आहे. सोमवारपासून जे विधिमंडळ अधिवेशन सुरू होते तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लक्षात घ्या सोमवारपासून ते 14 डिसेंबरपर्यंत हे विधिमंडळ म्हणजेच हिवाळी अधिवेशन चालू राहणार आहे. याच्यामध्ये लाडक्या बहिणींना खुशखबर मिळेलच आणि त्याच्यानंतर GR येईल, म्हणजे ज्यावेळी निर्णय पास होईल, मंजुरी मिळेल त्याच्यानंतर GR येईल आणि त्यानंतर आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याचबरोबर हप्ते वितरणाची प्रोसेस. तर यासाठी साधारणतः 5 ते 6 दिवसांचा कालावधी अजून लागू शकतो, म्हणजेच पुढील आठवड्यामध्येच हप्ते वितरणाची आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे आणि जो हप्ता येणार आहे तो 1500 रुपयांचाच येणार आहे. वाढीव हप्ते वितरणासंदर्भातला निर्णय अजून झालेला नाहीये. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.